नसे पीत ना श्वेत ना श्याम काही, नसे व्यक्त आव्यक्त ना नीळ नाही. म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे, मना संत आनंद शोधून पाहे. श्रीराम. आपण ज्या परमेश्वराबद्दल बोलत आहोत त्याला कोणताच निश्चित रंग नाही, रूप नाही. केवळ अंदाज करूनही परमेश्वराबद्दल सांगता येत नाही. मात्र ज्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे अशा संतांच्या वचनावर, बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे अनुकरण केले, संत वागतात तसे वागले तर परमेश्वराचा अनुभव शक्य आहे, असं या श्लोकात समर्थ सांगतात. एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं म्हणजे आपण करीत असलेल्या कामावर आपली निष्ठा हवी, आपलं प्रेम हवं. काम मनापासून केलं तर आपल्याला त्या कामात नक्कीच आनंद मिळतो. आपल्या कामातच आपण एक परमेश्वर शोधायचा एवढं नक्की. एक गोष्ट सांगते, ऐक. एकदा पुंडलिक नावाचा एक तरुण काशीच्या प्रवासाला निघाला होता. तो जंगलातून जात असताना रस्ता चुकला आणि वाटेत त्याला एक आश्रम लागला. हा आश्रम कुकुटस्वामींचा होता असे आश्रमात जाताच त्याला समजले. थोड्या वेळानंतर पुंडलिकाने महर्षी कुक्कुटांना काशीचा मार्ग विचारला. त्यावर ऋषी म्हणाले, आजपर्यंत मी कधी काशीला गेलो नाही, त्यामुळे मला काशीला जाण्याचा मार्ग माहीतच नाही. हे ऐकून ऋषींची खिल्ली उडवत, चेष्टा करत पुंडलिक म्हणाला, तुम्ही कसले ऋषी? स्वतःला ऋषी समजता आणि एकदाही काशीला सुद्धा गेला नाही. कुक्कुट ऋषी त्यावर काहीच बोलले नाहीत. थोड्या वेळाने पुंडलिक पुढच्या प्रवासाला निघाला. पुंडलिक आश्रमापासून थोड्याच अंतरावर गेला असता त्याला काही बायकांचा बोलण्याचा आवाज ऐकू आला. आवाज कुठून येतोय असं म्हणून इकडे तिकडे बघताच त्याला कळले की आवाज आश्रमातूनच येत आहे. आश्रमात तर एकही स्त्री नव्हती. मग हा आवाज कसा आणि नक्की कुठून येत आहे हे बघावे म्हणून तो पुन्हा आश्रमाच्या दिशेने निघाला. आश्रमात पोहोचला तर 3 महिला पाण्याने आश्रमाची स्वच्छता करत आहेत असं त्याला दिसले. आपण कोण असे विचारताच त्या म्हणाल्या, आम्ही गंगा, सरस्वती आणि यमुना आहोत. पुंडलिक आश्चर्यचकितच झाला. काशी विश्वेश्वराचे दर्शन राहिले लांब, तिथे जाण्याचा मार्गही माहीत नसणाऱ्या ऋषींच्या आश्रमाचे पावित्र्य या 3 पवित्र नद्या कसे काय राखत आहेत असा विचार त्याच्या मनात आला. तसे त्याने तिघींना विचारले सुद्धा. त्यावर त्या म्हणाल्या, मनात पवित्र भाव असतील तर तीर्थक्षेत्री भेटी द्याव्यात किंवा तेथे जाऊन काही कर्मकांड करावेत याची काहीच आवश्यकता नसते. कुकुट ऋषींनी पवित्र मनाने आपल्या आईवडिलांची सेवा केली, त्यांचे सर्व आयुष्य त्यांच्यासाठीच वाहून घेतले आहे आणि म्हणूनच आम्ही या आश्रमात तुला दिसत आहोत. आता पुंडलिकाचे डोळे उघडले, कारण आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना एकटेच सोडून हा काशी यात्रेसाठी निघाला होता. आपल्या आईवडिलांची काशीत घेऊन जाण्याची इच्छा त्यांनी पूर्ण केली नव्हती आणि स्वतः मात्र मोक्ष मिळावा म्हणून काशीला निघाला होता. आता काशीला जाणे रद्द करून पुंडलिक आपल्या आईवडिलांकडे परतला आणि पुढे त्याने आईवडिलांना काशीला जाऊन विश्वेश्वराचे दर्शन घडवूनही आणले. इथून पुढे पुंडलिकाचं आयुष्यच बदलून गेलं. आता त्याचा संपूर्ण दिवस फक्त आईवडिलांच्या सेवेत जात असे. पुंडलिकाची मातृपितृभक्ती इतकी अफाट होती की एकदा भगवान श्रीकृष्णालाही पुंडलिकाच्या घरी जाण्याचा मोह झाला. भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या घरी पोचले तेव्हा पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता. देव आपल्या घरी पाहुणे म्हणून आलेले पाहून त्याला खूप आनंद झाला, पण त्याचे मन जराही विचलित झाले नाही. त्याने आईवडिलांचे पाय चेपण्याचे काम न थांबवताच आपल्याजवळच पडलेली एक वीट देवांना उभं राहण्यासाठी टाकली आणि आईबाबा झोपले की येतो, तोपर्यंत तुम्ही थांबावे असे म्हणून आपल्या आईवडिलांच्या सेवेत तो पुन्हा तल्लीन झाला. आईवडिलांची सेवा केल्यानंतर पुंडलिक भगवान श्रीकृष्णांसमोर गेला आणि त्यांनी त्यांची क्षमा मागितली. पुंडलिकाचे आईवडिलांशीचे प्रेम पाहून, तो करत असलेली सेवा पाहून भगवान प्रसन्न झाले. त्यांनी पुंडलिकांना वर मागासे सांगितले. पुंडलिक म्हणाला, देवा, मी काय मागू आपल्याकडे? आपण मी येण्याची वाट पाहत होतात, हेच माझं केवढं भाग्य. आपले दर्शन झाले, मला सर्व काही मिळाले. पण भगवान श्रीकृष्णांनी आग्रहच केला. आता पुंडलिक म्हणतो, सर्व भक्तांसाठी तुम्ही पृथ्वीवर भूतलावरच राहा आणि भक्तांची काळजी घ्या. तुमच्या भक्तांवर तुमची मायेची सावली कायम असू द्या. भगवान श्रीकृष्ण तथास्तु म्हणाले आणि कायमचा निवास करण्यास तयार झाले आणि ती जागा म्हणजेच पंढरपूर असा आपला विश्वास आहे, तशी सगळ्यांची श्रद्धाच आहे. म्हणजेच मग समर्थ सतत सांगतात तेच आहे ना या गोष्टीतही. आपले काम नीट मनापासून केले तर ते भगवंताला आवडते आणि तिथेच भगवंत असतो. पटले ना? आता करशील ना मन लावून अभ्यास आणि व्यायामही?
जय जय रघुवीर समर्थ.